देव वसे चित्ती त्यांची घडावे संगते, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. विठ्ठला चित्ती त्यांची घडावी संगते, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. पांडुरंगा विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं. शुक्लां ब्रह्म विचारसार परमा माद्यां जगद्व्यापिने विना पुस्तकधारिणीं भयदां जाण्डन्धकाराव. हस्ते स्फटिकमालिकां विदधत्यों पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. महायोगपीठे तटे भीमरथां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे
समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः विठ्ठला। प्रस्तुत सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे, संपूर्ण जगाला आनंद मिळावा म्हणून आपल्या आनंदावर पाणी ओतणारे नवे नवे संपूर्ण जगातील बहुजनांचा संसार सुखी व्हावा यासाठी आपल्या संसारावर घड्या एवढा पूज्य ठेवून विश्व संस्कृतीची मंगलमय जडणघडण घडवणारे संत एवं वारकरी संप्रदायाचे कलशस्थानी असणारे वैराग्याचे मूर्तिमंत अवतार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आहे विठ्ठला। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्या मनातील आवड देवापुढे व्यक्त करताना देवाला सांगतात की देवा, ही जी माझी आवड आहे मागणी रूपाने तुझ्याकडे ठेवतोय, ही तू पूर्ण कर। म्हणजे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय देवापुढे आपली मागणी मागतात, आपली मनाची आवड त्या ठिकाणी व्यक्त करून मागणी मागतात आणि ती मागणी पूर्ण व्हायला विनंती करतात विठ्ठला। पंढरपूरला त्या ठिकाणी पांडुरंगाच्या मंदिरात जायचे, परमेश्वराच्या पुढे पांडुरंगाच्या पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी तुकोबराय जेव्हा भगवंताचं दर्शन घ्यायला जायचे तेव्हा देव असं खाली बघायचे। तुकोबरायांचा देवाचा या अभंगामध्ये संवाद आहे। हो, वाद वेगळा आणि संवाद वेगळा महाराज। या अभंगामध्ये तुकोबराय देवासोबत संवाद करतायत विठ्ठला विठ्ठला। सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं उचित आहे। आपल्या याच वर्षापासून महाराजांनी एक नवीन संकल्प या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे, तो म्हणजे तालुक्यामध्ये फिरता आपला वारकरी दौरा अन्य ठिकाणी जाऊन आपला संप्रदायाचा परमार्थाचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा, त्यातून चांगले तरुण या परमार्थाला लागावेत, हा चांगला एक उपक्रम महाराजांनी सुरू केलेला आहे आताच। आणि गेले 5 वर्षापासून पूर्वीपासून महाराजांनी एक चतुर्थी, दर महिन्याची चतुर्थी आपल्याकडे इगतपुरी तालुक्यामध्ये फिरतात चतुर्थी सोहळा, त्याही सोहळ्यामध्ये अन्य परमार्थिक असे कार्यक्रम होत असतात। त्याच अनुषंगाने हा योगच या ठिकाणी जोडून आलेला आहे। महाराजांनी मागेही मला फोन केला आता म्हणजे मागच्या हप्त्यामध्ये की महाराज तुम्ही एक सेवा कराल का। इथेही 4 दिवस सप्त्यासाठी उपस्थित होतो, त्याच्यानंतर कसारा आणि कसारा झाल्यावर आता पारदेवी, म्हणजे सारखी धावपळ आहे। तेव्हा आणि नवीन कीर्तनकाराचं काय होत आहे, एखादा अभंग आपण निवडला की त्यावर आपल्याला व्यवस्थित तुमच्या पुढे त्याचा अभंगाचा अर्थ थोडा का होईना पण तुमच्यापर्यंत तो पोहोचावा, त्यासाठी एक जबाबदारी कीर्तनकाराची असते। म्हणून महाराजांना मी प्रथमतः नाही म्हटलो होतो, पण गावातलेच आपले मधुकर बाबा आदरणीय त्यांनी फोन केला आणि आपले नारायण भाऊ त्यांची इच्छा होती, त्यांनी जेव्हा महाराजांनी प्रथम वर्षाला सुरुवात केली होती गणेश चतुर्थी सोहळा, त्या वर्षी तळोग या ठिकाणी कार्यक्रम झाला होता आणि तो कार्यक्रम भाऊंनी ऐकला होता, तर त्यांची इच्छा होती आणि अशा ठिकाणी कार्यक्रम करायला का नको, कारण पहा ना नांदगाव म्हटल्यानंतर हो परमार्थाचे एक महाराज या ठिकाणी महासागरच आहे विठ्ठला। वैकुंठवासी हरिभक्त परायण या ठिकाणी महान असे महात्मे होऊन गेले, त्यामध्ये वैकुंठवासी रघुनाथ बाबा भागडे ते या गावचे सुपुत्र आणि आदरणीय बाबूराव बाबा भागडे, त्याचप्रमाणे गुरुवर्य मनोहर बाबा भागडे आपल्या वळकंदे आमचे गुरुजीच आहेत, त्यांच्यापासूनच परमार्थाला महाराज एक दृढ निश्चय म्हणतात ना तो या ठिकाणी सुरू झालेला आहे विठ्ठला। आणि आपले
गुरुवाऱ्यांच्या गावामध्ये त्यांच्या जन्मभूमीमध्ये सेवा करायला मिळालं म्हणजे माझं अवभाग्य आहे. विठ्ठला कीर्तनाला उपस्थित सर्व माझे टाळकरी बांधव वैष्णव मंडळी, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक श्री विजयजी महाराज चव्हाण हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय जे नवीन या ठिकाणी युवा कीर्तनकार नांदगावचे, सर्व महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव असं प्रसिद्ध लौकिक आहे, केशवजी महाराज बागडे, ते या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. सर्व आता सर्वांची बांधवांची नावं माहीत नाही बरं का. आपल्या बलादुरीचे शैलेश महाराज या ठिकाणी, यशवंत महाराज आहे, आपले हरिभक्तपरायण संतो बाबा आहेत, हरिभक्तपरायण डोंगरे बाबा आहेत, हरिभक्तपरायण माधव बाबा आहेत, आणि माझा शिष्य हरिभक्तपरायण विकासजी चव्हाण, ते या ठिकाणी सुंदर चाल म्हटली त्यांनी पण. आणि सर्व तुम्ही माता भगिनी आणि परमार्थामध्ये ज्यांचे वय झालं, म्हणजे जितकं वय तितकं माझं सुद्धा वय या ठिकाणी तुम्हाला सांगायचा अधिकार नसतानाही या सर्वांच्या प्रेमास्तव या ठिकाणी उभा राहून 2 शब्द तुमच्या पुढे बोलणार आहे. विठ्ठला विषय मी घेतला होता की या ठिकाणी जेव्हा जेव्हा तुकोबराय मंदिरात जायचे पांडुरंगाच्या दर्शनाकरता, तेव्हा तुकोबरायांना भगवंत आग्रह करत असायचे की देवा तुकोबराया, अहो तुम्ही विश्वंभर बाबापासून तुमच्या पिढ्यानपिढ्या माझी सेवा करतायत, अतिशय तन मन धनाने तुम्ही आपला प्रपंचाच्या संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरी भजनी हे ढवळलेले जग सुखविला लाग कडी काळ. आपली संसाराची पर्वा न करता या जगातील जे दीन आहेत, पतित आहेत, जे या संसार सागरामध्ये बुडत आहेत, नवे नवे कुठेतरी अंधारामध्ये भटकणाऱ्या या जीवांना तुम्ही उद्धाराचा मार्ग सांगता, स्वतःही सेवा करता आणि इतरांकडून सेवा करून त्यांचाही उद्धार करता, आणि अशी परंपरा तुमची चालत आलेली आहे. म्हणून मला नेहमी वाटतं तुम्ही आल्यानंतर काहीतरी माझ्याकडे मागावं. तुकोबराय म्हटले, देवा अहो तुम्हाला जरी वाटत असलं की तुकोबरायांनी काही मागावं, पण आमच्या वाडवडिलांची रीत नाही. काय मागणे हे माझ्या वाडवडिलांची ही रीत नाही की तुमच्याकडे काय मागावं म्हणून. संत आणि देवाकडे मागणं हे समीकरण जमत नाही. विठ्ठला देव त्यांच्याकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. नुसतं त्यांच्या मनात जरी आलं ना की देवा माझं असं असं काम हवं. बघा संतांमध्ये ना आपल्यामध्ये हाच फरक आहे. आपण जर देवाकडं एक नारळ, हार, उदबत्ती घेऊन गेलो ना महाराज, जास्त 20 रुपयाचा नारळ, 50 रुपयाचा हार आणि पेढे जर नेले तर 130 रुपयाचे पेढे मिळून समजा 200-250 रुपये सर्व. पण 200-250 रुपयाचा जेव्हा आपण तो पूजा सामग्री घेऊन जात असतो, पण देवाला तिकडनंच काळजी पडते. तो 5 फुटावरूनच विचार
करतो. यांनी हारे आणलाय, यांनी पेढे आणले, नारळे आणलाय, उदबत्ती आणली, म्हणजे नक्कीच आपल्याला धोका आहे. विठ्ठला भली मोठी एक लिस्ट घेऊन जातो देवाकडे. देवा मुलाचं शिक्षण चांगलं होऊ दे. ठीक आहे. परत काही दिवसांनी गेल्यानंतर पुन्हा देवाला काळजीच पडलेली असते, हा काहीतरी मागणारच. शिक्षण झालं, आता याला चांगली नोकरी भेटू दे देवा. झालं, पुढे नोकरी मिळाली, तिथे थांबत नाही देवा. आता नोकरी मिळाली, आता पुढची चिंता, याला छोकरी मिळावी. छोकरी मिळाली, तिथेही थांबतात का? नाही थांबत. हो, सर्व सुखाची आशा जन्म जातो बरं का महाराज. आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परवा सुख मिळेल, या सुखाच्या अपेक्षाने, सुख मिळेल या अपेक्षाने दिवसेंदिवस आयुष्यातले निघून जातात आणि कालांतराने काळाची ओढी याच्यावर पडत असते. आणि या सुखाच्या अपेक्षामध्ये शेवटी मनुष्य हो हा जन्म त्याचा संपून जातो, पण सुख काय त्याला मिळत नाही. विठ्ठला आपले तालुक्यातले वैभव म्हणजे गतीर परिवार, मुंडेगावचे हरिभक्तपरायण ज्येष्ठ कीर्तनकार भरत महाराज गतीर या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर रणदेव महाराज आणि आमचे प्रकाश मामा आणि त्यांच्या समेत आलेले सर्व वारकरी, या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. विठ्ठला जन्माच्या जन्म जातात, पण सुख काही मिळत नाही. कारण या ठिकाणी आपण सुखाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. कारण हा जो संसार आहे तो दुःखानेच भरलेला आहे. ठाऊकची आहे संसार सुखाचा दुःखाचा शेती त्याचा वाहू नये. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. कल्पना करा, आपण इंगळाचं असं अंथरूण केलेलं आहे आणि त्या अंथरुणावर आपल्याला सुखाने झोप लागेल का? नाही लागणार का? अरे अंथरूण कसलंय तर इंगळाच आहे. माणूस स्वतः छोटासा अगरबत्तीचा जरी चटका लागला तर फुटभर उडतो माणूस. विठाला या ठिकाणी सर्वच दुःखी आहेत. कारण जो तो एकमेकाकडे पाहून त्याला वाटतं हा सुखी आहे, नाही का? शेतकऱ्याला वाटतंय नोकरीवाला सुखी आहे, नोकरीवाल्याला वाटतंय नाही जो बिझनेसमॅन आहे, दुकानदार म्हणा, तो सुखी आहे. जसं पायी चालणाऱ्याला वाटतंय, जो अनवाणी चालतो महाराज, त्याला वाटतं ज्याच्या पायात बूट आहे, नाही का, स्पोर्टचे बूट घातलेले मस्त पैकी, बाटाची चप्पल, त्याला वाटतंय काय याची मजा आहे. मला साधी तुटकी चप्पल सुद्धा पायात नाही, त्याला त्याच्याकडे पाहून वाटतंय तो सुखी. आणि जो चप्पल
बूटवाला आहे तो तरी सुखी आहे का? त्याच्या समोर जर एखादा मोटरसायकलवर गेला, एखादी स्पोर्ट बाईक वगैरे, त्याला वाटतं हा काय सुखी माणूस आहे, नाही का? पण वारा वादळ पाणी सुरू झाल्यानंतर हाच मोटरसायकलवाला जेव्हा पाण्यामध्ये भिजत जातो ना आणि एखादा कार गाडीवाला त्या ठिकाणी जात असतो, तर महाराज त्याला वाटते काय या कारवाल्याची मजा आहे. असं करता करता तुम्ही विमानात जर एखादा जात असला तर आपल्याला वाटतं तो सुखी आहे. विमानात कशाला महाराज? हो, इंद्र चंद्र महेंद्र हे सर्व महाराज दुःखीच आहेत. का? कारण त्यांना सुद्धा पुन्हा जन्म आहे, पुन्हा मरण आहे. कारण ज्यांचं जोपर्यंत पुण्य सामुग्री आहे तोपर्यंत ते त्या ठिकाणी भोगत असतात. जव पुण्याची पवटी सरे सवेची इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागते माघारे मृत्यू लोका. कोणी सुखी नाही. मग आपलं स्वर्गातील इंद्र सुद्धा सुखी नाही, कारण त्याला सुद्धा पुन्हा मरावं लागतं. महाराज जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा सुख के कारण दुख के कारण सुख देवने, उदरी माया त्यागी रे. हो, असा सर्व या जगामध्ये दुःख असताना साधू संतांना कळवळा येत असतो आणि ते या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये अवतार घेत असतात. का? बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या अवतार तुम्हा. करण्यासाठी संत अवतरित होतात. नवे नवे त्या वैकुंठ सोडून या मृत्यूलोकात येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच बाळवर. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले
आपल्याला या संसार सागरातून मुक्त व्हायचंय, मोक्ष प्राप्त करायचंय, ज्ञान प्राप्त करायचंय त्यासाठी, आणि ते सुख आपल्याला मिळावं म्हणून सुखाचे दोनच ठिकाण आपल्याला माहित आहेत. ते म्हणजे कोणते? एक तर परमात्मा हा सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका जो. आणि दुसरे मध्ये संत आहेत. संत हे सुखरूप आहेत. नवे नवे सुख वसे तै ठाई, सुख वसे आहेत, म्हणजे ते सुखरूप आहेत. आणि दुसरा म्हणजे भगवंत आणि संत या व्यतिरिक्त सुखाचा कुठे आपल्याला अंश सुद्धा सापडत नाही, नुसता सुखाभास आहे. म्हणून शोधोनिया आले संत, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. म्हणून आपण जे नश्वर देवाकडे गेल्यानंतर मागत असतो ना, तर आपल्याला कळावं की भगवंताकडे गेल्यानंतर आपण काय मागावं. कारण आपण संसारातच नश्वर आहे तेच मागत असतो, आणि संत कधी मागत नाही एकतर. आणि जर परमात्म्याने आग्रह केला मागा मागा, तर ते शाश्वत मागतात. आणि काय शाश्वत मागतात? अभंगाच्या पहिला चरण, देवाचे ज्यांच्या संगतीमुळे माझ्या चित्तामध्ये देव साठवल्या जाईल. वसती, वसती हा धातू आहे महाराज, म्हणजे राहणे. ज्यांच्या चित्तामध्ये देव राहतो ना, त्यांची आणि माझी संगती घडावी देवा. कारण पहा, साधू संतांच्या चित्तामध्ये देव वसे आणि आपल्या चित्तामध्ये असे. आणि आशे शब्द जर आला महाराज, तर तिथे नशे येऊ शकत. कारण पहा ना तुम्ही, जसं एखादा सेवानिवृत्त अधिकारी आणि जंगलामध्ये फिरायला लागला, आणि फिरता 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 7-8 वाजले, आणि जंगल पुन्हा परतताना अंधार पडला. अंधारामध्ये जेव्हा फिरत आहे, म्हणजे घरी यायला फिरत आहे तो पुन्हा, तेव्हा वाघाची
डरकाळी त्याच्या कानावर आली. वाघाची डरकाळी कानावर आल्यावर कधी हा भजनाला नाही महाराज, विजय महाराज, कधी कीर्तनाला नाही, कधी प्रवचन नाही, कधी हरिपाठाला लांबून सुद्धा पाहिलं नाही की किती सुंदर हे आपले तरुण बांधव नाचतात गातायत नाही का, कधी पाहायला सुद्धा आला नव्हता. पण वाघाची डरकाळी जेव्हा जंगलामध्ये वनामध्ये ऐकली तेव्हा लगेच त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. केशवा माधवा गोविंदा माय बापा वाचो आता. तिथे भजन सुरू केलं. ठीक आहे, भजन सुरू केल्यानंतर कुठपर्यंत भजन महाराज, जेव्हा गाव जवळ आलं आणि गावाचे दिवे बल्बचा प्रकाश त्या ठिकाणी दिसू लागला, गावातील लोकांचे चर्चेचे शब्द याच्या कानी आले, तिथून याचं कॅसेटच बंद झालं. विठ्ठला म्हणजे अरण्यामध्ये देवाचं काम होतं का? त्या ठिकाणी भीती पोटी त्या ठिकाणी भगवंताचं नाम घ्यायला लागला आणि गाव आल्यावर देवाचं नाव विसरून गेला महाराज. पण साधू संतांचं मात्र तसं नाही. देव वसे चित्ती म्हणजे वसेच. कारण रात्र असो दिवस असो त्यांचा नित्य असं भगवंताचंच त्या ठिकाणी म्हणजे नामचिंतन, सतत भगवंताचं नामचिंतन ते करत असतात. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, सेवा ते आवडी उच्चारावे नाम, वेदा भेद काम, वेदा भेद काम निगारुणी, सेवा ते उच्चारावे नाम, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. नवे नवे ते शेतात जरी गेले महाराज, शेतात खुरपत असताना शिवा हो शेतामध्ये कांदा लसूण कोथिंबिरी जे काय असेल त्यामध्ये ते आपल्या ईश्वराचं आपलं व्यावहारिक काम करत असताना सुद्धा भगवंताला मात्र विसरत नाही. तुम्ही आम्ही पण ते करू शकतो बरं. आपण सुद्धा सर्व माता भगिनी जेव्हा स्वयंपाक करतात ना, टीव्ही न पाहता आपण सुद्धा त्या ठिकाणी भगवंताचं नाम करू शकतो. राम कृष्ण हरे जय जय, राम कृष्ण पाणी ओतता तुम्ही असताना सुद्धा देवाचं नाव घ्या. राम कृष्ण हरे चपाती बनवायला लाटत घ्या. ती लाटत असताना सुद्धा देवाचं नाम घ्या. राम कृष्ण चपाती तव्यावर टाकल्यानंतर भाजत असताना सुद्धा देवाचं नाव असं पुन्हा स्वयंपाक होईपर्यंत जर तुम्ही नामस्मरण केलं तर पहा तुमच्या घरामध्ये काय फरक पडतो. राम कृष्ण संत हेच करतात. आपल्या वाटेला आलेले कामं करत असताना भगवंताची भक्ती मात्र सोडत नाही. तुम्ही आम्ही आपल्या काही काम करत असताना नको तेच त्या ठिकाणी आठवण करत असतो. कारण जीवाच्या ठिकाणी महाराज हे 3 दोष सांगितलेले आहेत. आपले बागडे महाराज आहेत नाही का, केशव महाराज बागडे.
आता सध्या ते महाराष्ट्रामध्ये चांगले प्रसिद्ध नावलौकिक आहेत नाही का. 3 दोष हे जीवाच्या ठिकाणी असतातच, त्यामध्ये मल, विक्षेप आणि आवरण. या दोषामुळे, या विकारांमुळे त्याच्या तोंडाला काही भगवंताचं नाव येत नाही. आणि ज्याच्या तोंडाला नाव येत असेल तो भाग्यवानच आहे नाही का. माऊली म्हणतात ना, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. मलदोष म्हणजे पाप करण्याची वासना. आता पापाचे अनेक प्रकार शास्त्रकारांनी सांगितले. कायिक, वाचिक, मानसिक असे मुख्य त्याचे प्रकार आहेत. कायिक आपल्या कायाने म्हणजे देहाकडनं होणारे पाप. आपण एखाद्याला शिवीगाळ केली, खोटं बोललो, असत्य बोललो, वाचा त्या ठिकाणी वदवली तर आपल्याला तो वाचिक हे पाप लागत असते. आपल्या पायाखाली अनेक किडी मुंगी या ठिकाणी मरत असतात, हे कायिक पाप आहे. नको तेव्हा सुद्धा माणसाला पाप करण्याची बुद्धी होते, तर समजावं हा मलदोष आहे. म्हणून असे कायिक, वाचिक म्हणजे वाचेने झालेले, मनाने झालेले, कायिक, वाचिक आणि मानसिक म्हणजे मनाने झालेले पाप. मनामध्ये दुसऱ्याचं वाईट चिंतन केलं ना तर हे मानसिक पाप त्या ठिकाणी लागले जाते. विठाला कशामुळे होते? पाप करण्याची आपली प्रवृत्ती का होते, वासना का होते, हा मलदोष आहे. या मलदोषामुळे जीव पापाकडे वळत असतो, पाप कर्म करत असतो. हा मलदोष आहे जीवाच्या ठिकाणी. दुसरा आहे विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता. आता या ठिकाणी जरी या ठिकाणी श्रेष्ठ ज्येष्ठ कीर्तनकार या ठिकाणी येऊन आपल्याला प्रबोध देऊन जातात. माझं सोडा, मी एक अल्पमती या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या प्रेमास्तव या ठिकाणी उभा आहे. पण अनेक थोर विचारवंत आपल्याला अनेक ज्ञानाच्या गोष्टी सांगून जातात, तोपर्यंत आपण ऐकतो. पण घरी गेल्यानंतर ती चित्ताची स्थिती आहे ती पुन्हा बिघडली जाते. विठाला तर चित्ताची चंचलता हा दोष आहे. आणि विक्षेप म्हणजे आवरण दोष म्हणजे स्वस्वरूपाची अज्ञानता. जोपर्यंत आपण तत्वता कोण आहोत नाही का. आपण देह आहोत, आपण आपले पाय आपण आपले म्हणतो, शरीर आपलं, हात आपले म्हणतो, नाक, तोंड, कान हा देह आपला म्हणतो. पण महाराज, जोपर्यंत स्वस्वरूपाची त्या ठिकाणी जीवाला ओळख होत नाही तोपर्यंत तत्वता आपण त्या परमेश्वराला ओळखू शकत नाही. विठाला असे अनेक महाराज मला माझ्या बरोबरचे जे काही मित्र आहेत ते म्हणत असतात महाराज बरं का, की तत्वता म्हणजे काय नाही का. त्या अनेक शंका विचारतात. एकदा असंच यात्रेहून येतात, एकाने विचारलं, महाराज आहे का आज? नाही ना. म्हटले महाराज गणेश पुराण काढलं की गणपतीचं चरित्र नाही का, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. महाराज, ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान म्हणजे गणेशापासून ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती आहे. म्हटले हो. गणेश पुराण काढल्यानंतर त्या ग्रंथकारांनी त्या देवताचं श्रेष्ठत्व त्या ठिकाणी वर्णन केलेलं असतं. ठीक आहे म्हणे. मी एकदा विष्णू पुराण काढलं तर विष्णू पुराणामध्ये तर भगवान विष्णूंच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव उत्पन्न झाला आणि त्या ब्रह्मदेवानेच ही सर्व सृष्टी केलेली आहे. विठाला विष्णू पुराण झाल्यानंतर मी शिवपुराण काढलं तर शिवपुराणामध्ये भगवान शंकरापासून सर्व हे जगत निर्माण झालं. नक्की काय त्या ठिकाणी आता जेवढं गुरूंकडून आपण ज्ञान ग्रहण केलंय त्याला त्या पद्धतीने थोडं सांगण्याचा प्रयत्न केला. म्हटलं हे पहा, देव जरी अनेक अवतार देवाने घेतलेले आहेत, उत्पत्ती स्थिती लय म्हणजे उत्पत्ती करणारा, सांभाळणारा आणि लय करणारा, यासाठी त्यांनी 3 अवतार घेतलेले आहेत. ब्रह्मदेव उत्पन्न करणारा आहे,
भगवान विष्णू हे पालन करणारे आहेत आणि भगवान शंकर हे नष्ट म्हणजे नाश करणारे आहेत। हे तीन तत्वांनी तीन रूप धारण केलेले आहेत, पण आकाराने जरी वेगळे असले तरी देवतांमध्ये तत्वता मात्र भेद नाही। जसं पहा ना, माती हे तत्व आहे, त्या मातीपासून अनेक भांडे तयार केले जातात, मडके करतात, त्याकडे गाडगे करतात, पंत्या बनवतात नाही का, पण त्याचं जर मूळ तत्व काय आहे तर ती माती आहे। कपडे पहा तुम्ही, अनेक प्रकारच्या कंपन्या त्या ठिकाणी कपडे विकत असते, पण त्या मूळ त्याचा कपड्याचा जो तत्व आहे ते म्हणजे त्या ठिकाणी कापूस आहे, तो तंतू आहे नाही का। त्याचप्रमाणे अलंकार सोन्याचे अनेक या माता महिलांच्या अंगावर असतात, कानातले आहेत, नाकातले नथनी आहेत, हार आहेत, पैंजण आहेत, अनेक अलंकार जरी असलं पण त्याचं मूळ जे तत्व आहे ते म्हणजे सोनं आहे महाराज। तसं भगवंताचे अनेक जरी रूप असले पण तत्वता मात्र तो ईश्वर एकच आहे। विठ्ठला श्लोक नेहमी त्यांच्या कीर्तनात ऐकायला मिळतो, गुरुरे प्रातस्मरणीय माधव बाबा आपल्या कीर्तनामध्ये हा नेहमी श्लोक त्यांचा मी ऐकतो। एको देव सर्वभूतेषु गुडः, म्हणजे एकच तत्व आहे, त्या सर्व ईश्वर या सृष्टीमध्ये व्यापून भरलेला आहे। विठ्ठला मग हे भ्रम केवळ कुठपर्यंत आपल्या मनामध्ये आहे तर विक्षिप्त म्हणजे आवरण दोष म्हणजे स्वस्वरूपाची अज्ञान जोपर्यंत आपल्यामध्ये शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला ते ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपण हे सर्व भेद मानतो नाही काय। गणपती बाप्पा वेगळे, विष्णू भगवान वेगळे, शिव भगवान वेगळे, आदिशक्ती वेगळी, पण तत्वता मात्र ते एकच आहे। विठ्ठला भगवंताची प्राप्तीशिवाय या जीवाची पूर्णता याला प्राप्त होत नाही, मोक्ष प्राप्त होत नाही। म्हणून आपण काहीतरी व्यर्थ देवाकडे मागण्यापेक्षा संत आपल्याला मागण्याची रीत दाखवतात, म्हणून मागतात की देव बसे चित्ती, ज्यांच्या चित्तामध्ये भगवान तुम्ही वास्तव्य करताना त्यांची माझी संगती घडावी। विठ्ठला आता हे सुद्धा फार दुर्मिळ नाही का। दुर्लभम त्रयमेव म्हणजे तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या, एक आहे मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रय, म्हणजे मनुष्य जन्म मिळणं एक दुर्लभ आहे, कारण पावला हा देह, न्यायाने हा देह मिळाला असं सांगतात। जसा एक आंधळा गंगेवर आंघोळ करत असताना स्नान करत असताना त्याला राजाची एक दौंडी ऐका त्या ठिकाणी कानी पडली की राजाला अमुक काही काम पडलेलं आहे आणि त्याला कावळ्याची गरज आहे। आता कावळा हा प्राण्यांमध्ये चतुर प्राणी आहे, तो सापडेल कसा, पण जो कोणी कावळा आणून देईल राजाच्या दरबारामध्ये त्याला 1000 मोहराचं त्या ठिकाणी बक्षीस मिळालं आहे। अशी दौंडी जेव्हा त्याच्या कानावर आली आणि आंघोळ स्नान करत असताना सहजच नाही का, एखाद्याला सवय असते महाराज, थोडा वेळ त्या ठिकाणी 2 मिनिटं गंगेला नमस्कार केला आणि थोडस डुबकी मारल्यानंतर ते भजन करतात। तसंच प्रकारे यांनी सुद्धा भजन सुरुवात केलं, नारायण नारायण श्रीमान नारायण नारायण, सर्वांनी म्हणा,
एकदा आता आपण या सर्वांकडून भजन करून घेऊ. पहिले पुरुष मंडळी म्हणा बरं का. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. वाह वाह. सर्वांनी जोरात. तुम्हाला सवयच आहे म्हणा. आमच्या केशव महाराजांनी तुम्हाला सवय लावलेली आहे का भजनाची. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. वा वा. एवढ्यांनी सुंदर असं भजन केलेले. वा. एवढं जरी पुण्य आपल्या गाठी केलं तरी माझंही समाधान आहे, तुमचंही समाधान. विठाला. म्हणून त्या ठिकाणी आंघोळीला जेव्हा तो भजन करत होता तर अचानक त्याच्या टाळी वाजवण्याची वेळ आणि कावळा त्या टाळीतून जाण्याची वेळ एक झाली आणि कावळा त्या ठिकाणी त्याला सापडला. आंधळा विचार करू लागला. मला वाटलं पक्ष्यांमध्ये कावळा हा फार चतुर प्राणी आहे, पण कावळ्याला पकडणं काय एवढं अवघड नाही, कारण सहजच तो आला हातामध्ये. आणि एक कावळा जर राजाकडे दिला तर 1000 मोहरा त्या ठिकाणी सोन्याचे मिळणार आहेत, नाही का. मग असे जर 2-4 कावळे आपण अजून पकडले त्या ठिकाणी त्याला लोभ निर्माण झाला. मग अजून आपण सहज कावळा जर सापडत आहे, मग त्याने काय केलं, तो सापडलेला कावळा असा बगलेत मारला आणि पुन्हा अजून 1-2 आपण प्रयत्न करू आणि अजून पकडले तर आणखी आपल्याला सोन्याच्या मोहरा त्या ठिकाणी मिळतील. म्हणून तो आणखी टाळी वाजवायला गेला. तर काय झालं असेल महाराज, संतो महाराज होता तोही कावळा, तो अचानक सापडला होता. त्याला काही कल्पना नाही का, त्याला वाटलं सहजच नाही का टाळी वाजवता वाजवता कावळा मिळेल. पण तो अचानक प्रकारे जसा तो त्या कावळा त्या आंधळ्याच्या हातात सापडला, तसा तुम्हाला आम्हाला जे मनुष्य देह सापडलेला आहे, मिळालेला आहे, या ठिकाणी प्राप्त झालेला आहे, तुकोपराय म्हणतात तो काग टाळी न्यायाने सापडला. विठाला. म्हणून हे 3 दोष जीवाचे सांगितलेले आहेत. मल, विक्षेप आणि आवरण. हे तिन्ही दोष जेव्हा आपले जातात तेव्हा मनुष्य सद्मार्गाला त्या ठिकाणी लागत असतो, भगवत भक्ती करत असतो. आणि म्हणून संत या जीवाला सतत मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी येत असतात आणि आपलं जीवन कार्य संपून जात असतात. पुन्हा पुन्हा येतात का, तर या जीवाचा उद्धार करण्यासाठी. संतांची संगत सुद्धा दुर्मिळ सांगितली. मनुष्य जन्म आणि त्या ठिकाणी मोक्षाची इच्छा होणं, का मला मोक्ष मिळावा म्हणून माझा उद्धार व्हावा, ही इच्छा सुद्धा हो सहजासहजी या ठिकाणी निर्माण होत नाही. तिसरं म्हणजे संतांची संगत सहजासहजी प्राप्त होत नाही. बहु अवघड आहे
आहे, म्हणून सहजासहजी ती प्राप्त होत नाही. म्हणून भगवंताने कृपा केली तरच ती प्राप्त होत असते. आणि भगवंताची कृपा होण्या अगोदर संतांची संगत ही महत्वाची आहे. संगतीचा फार परिणाम होत असतो महाराज. कारण जशी आपण संगती जीवनामध्ये करू तसं आपलं जीवन बनत असतं. आपण चांगल्याची संगती केली तर आपलं चांगलं जीवन त्या ठिकाणी व्यतीत होत असतं. वाईटाची केली तर वाईट जीवन त्या ठिकाणी व्यतीत होतं. विठ्ठला ठीक आहे. हे दुर्लभ असे ह्या गोष्टी आहेत. संतांची संगत सुद्धा दुर्लभ आहे. म्हणून देवा मला त्यांची संगती द्या की ज्यांच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य आहे त्यांची माझी संगती द्या देवा. कारण संगतीने फार मोठा लाभ आहे नाही का. तुम्ही पहा, शेळीची आणि हत्तीनीची संगती झाली, मैत्री झाली दोघींची. पण एरवी 3 फुटाचा पाला खाणारी, झाडाचा पाला खाणारी शेळी पण आता हत्तीनी चिंतेची मैत्रीण झाल्यामुळे आता हत्तीने त्याला पाठीवर बसवलं. परिणाम काय झाला? 15 फूट उंचीचा झाडाचा पाला ती शेळी खाऊ लागली. विठ्ठला संगतीचा परिणाम आहे. म्हणून आता फार आपण संगतीमध्ये न पडता कारण खूप वेळ आता आपल्याला पारदेवीला जायचंय नाही का संत महाराज. त्यामुळे आता आपण पुढे प्रवेश करू. विठ्ठला असं सांगितल्यावर भगवान म्हटले, तुकोबाराया, अहो तुम्ही हे जे मागितलंय हे तुम्ही माझी प्राप्ती तर अशी तुम्हाला आहे, पुन्हा संतांची संगत मागितली. तेव्हा देवाला वाटलं की तुकोबाराय आपल्याला संकोच करतात मागण्यामध्ये. म्हणून देव तुकोबारायांना स्वातंत्र्य देतात की हे तुकोबाराया, अहो तुम्हाला असं वाटत असेल की मी जे मागेल ते देव देणार नाही, असं मात्र संकोच करू नका. तुमच्या मनाला जे आवडेल ते तुम्ही मागा. तेव्हा दुसऱ्या चरणामध्ये ऐसे आवडते मना स्वतंत्रता दिली नाही का. तुम्हाला आवडतं ते मागा
तुकोबाराया. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, देवा मला आवडतं ते मागा म्हणतो ना, तर मला ऐसे आवडतं. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. मला हेच आवडतं. काय आवडतं? देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. तेव्हा आपण या ठिकाणी थोडं संप्रदायाच्या नियमाने भगवत भजन करूया. विठोबार गणेश महाराज आणि गोविंद महाराज जाऊ चाल लवकर लवकर. शैलेश महाराज या, चला शैलेश या, दोघं जण या पुढं. देव वसेची देव वसेची
सांगितल्यानंतर तुम्हाला आवडतं ते मागा. तेव्हा तुकोबराय म्हणतात, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. ज्यांच्या चित्तामध्ये देव वास्तव्य करतो त्यांची संगती घडावी देवा, ऐसे आवडते मना. आता आवडीचे जर प्रकार पाहिले तर त्यामध्ये पुन्हा काही प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जीवाची आवड संसार आहे, देव आणि संतांची आवड हे भगवंत आहे, नाही का? कारण ज्ञानोबराय म्हणतात ना, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईल उडी, पंढरपुरा नेईल उडी, पांडुरंगी मन रंगले. त्यांचं मन मात्र भगवंताकडे रंगलेलं आहे, नाही का? भक्तीमध्ये रंगलेलं आहे. त्यांची आवड भगवंत आहे आणि भगवंताला कोण आवडतं तर संत आवडतात. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, धन्य ते वैष्णव सगण, धन्य ते वैष्णव सगण, हे लक्ष्मी सहित शोभे नारायण, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. वा वा, सुंदर अशी साथ या ठिकाणी वादक आणि गायक दोन्ही तयार आहेत, नाही का? सुरुवातीला मला चिंता पडली होती. आम्ही मच्छिंद्र भाऊकडे बसलो होतो दूध घ्यायला. म्हटलं महाराज शेताचंही काम चालू आहे, सप्ताही चालू आहेत, अभंग घेतलाय पण काय बोलतो काय नाही आता काही सांगता येत नाही. ही चिंता होती, पण अशी साथ असल्यानंतर काहीच चिंता नाही. विठ्ठला तिघांची आवड आपण पाहिली, तशी सामान्य लोकांची सुद्धा आवड अनेक प्रकारे आपल्याला पाहता येईल. जसं पहा ना, एका घरामध्ये सुद्धा 4 माणसं असले तर ते चार आवडीचे असतात. एकाला भाकर आवडते तर एकाला भात आवडतं, एकाला वरण आवडतं तर एकाला भाजीच आवडते. एक म्हणतो मला वाटून घाटूनच भाजी पाहिजे, एक म्हणतो नाही नाही मला मसाल्याची आपली साधी भाजी पाहिजे, नाही का? असे अनेक प्रकार. आता तुम्हाला जास्त अनुभव येतो. आवडीचे प्रकार भिन्न आहेत. तुम्ही पहा ना, लग्न कार्य जरी काढलं ना, त्या ठिकाणी सुद्धा आवड महाराज वर्णन करतात, नाही का? कन्यावरेती रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुल इच्छन्ति मिष्टान्न मित्रे जनाः. जी मुलगी आहे ना, ती म्हणते माझ्या करता जो नियोजित वर पाहिलेला आहे तो सुंदर असावा, स्वरूपवान असावा. ही मुलीची आवड, सुंदरता. आणि मुलीच्या आईला विचारा, ती म्हणते काळ सावळा असलं तरी चालल, पण धनवान असावं, पैशावान असावं. म्हणजे मुलीच्या आईची आवड धनवान असावं याची आवड. तिच्या वडिलांना विचारा मुलीच्या, ते वडील म्हणतात काळ सावळा असू द्या, धनवानही नसू द्या, शिकलेलं असावं. शिकलेलं म्हणजे कुठेही वशिल्याने नोकरीला लावू, नाही का? तेव्हा तिच्या भावाला विचारा मुलीच्या, तो म्हणतो नाही हो, आई वडील कुठपर्यंत आहे, मुलीचा भाऊ या नात्याने जन्मभर आम्हाला या ठिकाणी वावरायचंय, मग तुमची काय इच्छा आहे? ते म्हणतं की माझ्या बहिणी करता जो मुलगा पाहण्यात आलेला आहे तो कुलवान असावा. विठ्ठला हे मेन माणसं झाले. आता वरातीचं ऐकून आपण काय आवडतं. वरातीला विचारा सर्वांना की तुम्हाला काय? ते म्हणतात काळ सावळा असू द्या, पैशावाला असू द्या, नाहीतर नसू द्या, धनवानी नसू द्या, काळ सावळा असू द्या, नाहीतर गोरगोमटा असू द्या, बेत चांगला पाहिजे. विठ्ठला हो,
डांबरी मेनकापट का असं ना, पण बेत मात्र चांगला पाहिजे नाही का. मिष्टान्न मित्रे जना, हा प्रत्येकाची आवड वेगळी. आता आवड येते ना जास्त आपण पडू नये. तुकोबराय म्हणतात मला जे आवडतं ते द्या. जेव्हा संतांची संगत झाल्यानंतर, कारण हा योग आहे, संतांची संगत होणं हा योग आहे. जसं महाराज केशव महाराज पुढे आहेत मागे. इकडे. वा वा, बरं आहे, मागच पाहिजे तुम्ही नाही का. विठ्ठला केशव मागा असल्यावर मग काय नाही का महाराज. आणि पुढेही मला थोर थोर अशी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, म्हणून तुमच्या एक आनंद पाहून मलाही बोलण्याचा या ठिकाणी स्फुरण होत आहे. विठ्ठला काय सांगत होतो महाराज. कीर्तन सांगते काय. विठ्ठला याच्या म्हणजे प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी आहे, भिन्न भिन्न आहे. तेव्हा योग आहे संतांची संगत होणं, पण ती जसं लॉटरीचं तिकीट लागलं हा योग आहे. पण ते बक्षीस पचणं, जसं एखाद्याला लॉटरीचं तिकीट लागलं, कामावर होता त्यांनी पाहिलं, मोबाईलवर पाहिलं आपलाच नंबर आहे नाही का, त्याच्या तिकिटाचा नंबर आणि मोबाईलवर तो जाहिरात आल्यानंतर, जसं लॉटरीचं तिकीट ते जेव्हा ते ड्रॉ करतात म्हणजे दाखवतात ते नंबर, तेव्हा त्यांनी चेक केलं तर अरे हे तर आपलंच तिकीट आहे नाही का काढलेलं. तेव्हा त्याला आठवण आली, आपण त्या अलमारीमध्ये ठेवलेलं आहे, ग्रंथाची जी अलमारी आहे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. पेपर आहे म्हणजे वर्तमानपत्र, आणि त्याच्यामध्ये आपण ठेवलेलं आहे. योगायोग असं झालंच विकास महाराज. त्याच्या बायकाने नेमकंच घर आपलं स्वच्छ करायला घेतलं होतं, म्हणून अलमारी सुद्धा खोलली. ती म्हणते यांना वेळच नाही मिळत नाही का, ग्रंथच असल्या तसेच पडले असतात, फक्त जेव्हा जेव्हा कुठे कुठे गेले ग्रंथ घेऊन येतात आणि तिथं ठेवून देतात, नंतर काय उघडून पाहायचे त्यांना आठवणही राहत नाही. म्हणून तिने सर्व ग्रंथ वगैरे काढले, त्या ठिकाणी वर्तमानपत्र काढले, काही रद्दी या ठिकाणी ठेवले नाही का. तिने काढली रद्दी आणि तिकडे बाजूला जाऊन जाळून टाकली. विठ्ठला आनंदाने घरी आला होता की माझं लॉटरीचं तिकीट लागलंय नाही का, 1 करोड बंपर प्राइज. घरी आल्यानंतर पाहतोय तर त्या ठिकाणी वर्तमानपत्र जाळलेले आहेत. बायकोवर त्या ठिकाणी ओरडला, काय केलंस हे? अहो तुमच्या त्या कपाटामध्ये किती दिवसाचे वर्तमानपत्र पडले होते, घाण झाली होती नसते म्हणून जाळून टाकले. विठाला बक्षीस लागणं हा योग आहे, पण ती पचणं याचं नाव क्षेम आहे. जसं फुकटचं जेवण मिळणं हा योग आहे, पण जेवण पचणं हा क्षेम आहे. म्हणून संतांची संगत होणं हा योग आहे, पण ती जन्मभर टिकणं याचं नाव क्षेम आहे. म्हणून क्षेमाची मागणी 3ऱ्या चरणामध्ये. हरी जन सवे भेटी, 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 हरी जन
संग तुटी होऊ देऊ नकोस. कारण त्यांची अगोदर त्यांची भेटच होत नाही. भेट झाली तर त्यांची कृपा होणं अवघड आहे. त्यांची कृपा झाली तर ते भेटल्यानंतर पुन्हा आपल्यापासून जाऊ शकतात. जसं पहा ना, रामायणातील प्रसंग आहे. जेव्हा विश्वामित्र राजा दशरथाकडे येतात, यज्ञ रक्षणाकरता लक्ष्मणाला श्रीराम प्रभूंना घेऊन जातात आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर यज्ञाचं रक्षण होतंय. त्या ठिकाणी जनकाच्या नगरीकडे जातात. अहिल्याचा उद्धार जनकाच्या नगरीमध्ये सीता स्वयंवराचा कार्यक्रम जेव्हा झाल्यानंतर ते आटोपून, आता आपण आटोपतच घेऊ, आटोपल्यानंतर पुन्हा ते या ठिकाणी अयोध्येला येतात. जनकाच्या नगरीमध्ये आपल्या अयोध्येला आल्यानंतर तिथे सर्व लवाजमा त्या ठिकाणी आला. लवाजमा आल्यानंतर राजा दशरथाने त्यांचं आदर आतिथ्य त्या ठिकाणी केलेलं आहे. विश्वामित्र त्या ठिकाणी महालामध्ये राहतात आणि राहतात. काही दिवस राहिल्यानंतर ते जाण्याचा, कारण बैरागी संत आहेत, ते महालामध्ये किती दिवस राहतील नाही का. एक दिवस जाण्याचा प्रयत्न करतात तर तेव्हा सुमित्रा माता अडवून घेते. एक दिवस कौसल्या, एक दिवस कैकेयी, उर्मिला, शतकृती, सर्वांचा नंबर झाल्यानंतर राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सर्वांचा नंबर झाल्यानंतर एक दिवस राजा दशरथाजवळ विश्वामित्र जातात आणि सांगू लागले, अवधेश, बस अभी मैं जंगल जाना चाहता हूँ. क्यों महाराज? अरे अवधेश, मैं साधु हूँ, बहता पानी और चलता साधु. साधु कितने दिन महल में रह सकता है? अभी मैं बस इजाजत चाहता हूँ राजन, मैं जंगल जाना चाहता हूँ. तेव्हा मी जंगलात जातो, पुन्हा माझ्या यज्ञ याग त्या ठिकाणी माझे कर्म करतोय असं सांगितल्यानंतर राजा दशरथाला वाटलं की त्याला त्या ठिकाणी रडू आलं. राजा दशरथ त्या ठिकाणी रडतायत आणि सांगू लागले. सांगत असताना, सच कहू संत जी. बोले क्या? मैं श्रावण जैसे बालकों की हत्या करनारा हत्यारा हूं, पर बिगर बुलाए संत घर आए तो समझ लेना पूर्वजों का पुण्य. मैंने तो कुछ भी पुण्य नहीं किया भगवान. तो बस अभी मैं जंगल जाना चाहता हूँ, इजाजत चाहता हूँ. आणि जेव्हा विश्वामित्र निघून जातात महालाच्या बाहेर आणि तेव्हा राजा दशरथ डोकं आपटून आपटून रडू लागले. विठाला विठाला. सज्जनाचं येणं सुखकारक आहे आणि जाणं दुःखकारक आहे. म्हणून राजा दशरथ त्या ठिकाणी रडतायत. सच कहू आपका जाना अच्छा नहीं लग रहा भगवान, पण आते जाते रहना, मेरे बच्चों को संस्कृती का बोध दिलाते रहना. आणि तेवढं बोलून विश्वामित्र जातात. राजा दशरथ रडू लागला. म्हणजे सज्जनात आपल्यापासून गेलं तर दुःख आणि दुर्जन आपल्याला भेटलं तर दुःख आहे. म्हणून एकदा की त्यांची संगती झाली ना, मग ताटातूट होऊ नये. न हो अंग संग तुटी. अंग संग तुटी म्हणजे हो, म्हणजे ते देहाने आपल्याकडे आल्यानंतर जरी फार काळ आपल्या सोबत राहू शकत नाही आणि ते एक दिवस निघूनच जाणार आहेत, पण शरीराने जरी गेले तर त्यांच्या ज्ञानाने आपल्याला कायमस्वरूपी त्यांची आठवण, त्यांचं तत्वबोध आपल्या सोबत राहिलं पाहिजे. म्हणजे याला म्हणतात न हो अंग न हो संग तुटी. विठाला संतही आपल्यापासून गेले नाही पाहिजेत आणि त्यांनी दिलेलं ज्ञानांजन आहे, म्हणजे जो बोध आहे, जे ज्ञान आहे, ते सुद्धा आपल्या चित्तातून कधी जाऊ नये अशी तुकोबरा इच्छा करतात. न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. तेव्हा जीवन खऱ्या अर्थाने जगणं कसं आहे, जे संतांच्या संगतीमध्ये जगलं जातं तेच भलं जीवन आहे, तेच चांगलं जीवन आहे. शेवटच्या चरणामध्ये तो तुका
संत संगष्टनी, संतांच्या संगतीत जे जीवन जगलं जातं तेच भलं आहे, तेच चांगलं आहे. नवे नवे आपण जे सुख सुविधामध्ये जीवन जगतो हे मात्र नश्वर आहे, नाही का, हे नष्ट होणार आहे. किती आपण ऐश्व आरामामध्ये जीवन व्यतीत करत असलो तरी ते मात्र काही उपयोगाचं नाही. कारण तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना. ही आवड तुकोबारायांनी प्रगट केलेली आहे. काय, ज्यांच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे त्यांची माझी संगती व्हावी, आणि ती संगती झाल्यानंतर पुन्हा ताटातूट होऊ नये. कारण जे भेटू नये ते भेटल्याशिवाय राहत नाही, जे तुटू नये. सारं गाव नवस करतं एवढं जाऊ दे गावातून ते जात नाही, आणि सर्व मंदिरात जाऊन देवाकडे प्रार्थना करतात एवढं जगू दे बाबा, ते काही जगत नाही. हे असं उलट आहे, जे तुटू नये ते तुटल्याशिवाय राहत नाही, आणि जे भेटावं वाटतं ते भेटत नाही, असं उलट आहे. म्हणून जीवन एकदा त्यांची संगती झाल्यावर मग पुन्हा ताटातूट होऊ दे नको, आणि भलं जीवन जगणं
चांगलं जीवन जगणं हे संतांच्या संग त्यांच्या सोबतच आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना. ही वासना माझी पूर्ण करा देवा. तुम्ही म्हणाल वासना म्हणजे अनर्थ, वासना म्हणजे बंध, वासना म्हणजे पुन्हा जन्माला घालणारी, नाही का. जडभरत राजाचं उदाहरण सर्वांसमोर आहे. सर्व परित्याग करून, राज्याचा त्याग करून गेला, मुलाबाळांचा त्याग करून गेला, वनामध्ये तपश्चर्या करायला लागला. पण त्या हरणावर त्याचं प्रेम, त्याचं मन त्या ठिकाणी चित्त जडल्यामुळे त्याच्या चित्तामध्ये शेवटच्या वेळेला हरणच त्या ठिकाणी आलं. आणि अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा वरम. जर देवाचं आपल्याला चिंतन झालं तर त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होत असतो. पण जर शेवटच्या क्षणाला आपल्याला जर माईक पदार्थाची आठवण झाली तर पुन्हा ती जन्माला घालणारी असते. वासनेचा संग होय अंतकाळी तरी तो पोबळी जन्मधरी. अशी ही वासना आहे, ती पुन्हा जन्माला घालणारी आहे. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. अशी ही वासना ओढाळ अशी वासना आहे, पुन्हा जन्माला घालणारी आहे, बंधाला कारणीभूत आहे. ही वासना पूर्ण करा असे तुकोबाराय म्हणत नाही. मग कोणती वासना? तुका म्हणे पायापाशी येईल ऐशी वासना. एक कुवासना आहे, एक सुवासना, सद्वासना. आता सद्वासना कोणती? जर आपलं मन भगवंताकडे जात असेल, भगवंताचं भजन करत असेल तर ही सुवासना आहे का? आणि जर कुवासना म्हणजे त्याचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. देव वासना त्यातलाच एक प्रकार आहे. सौंदर्य वासना, आरोग्य वासना, मरू नये ही वासना, जगस्फुर्यास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. पहिली तर ही वासना असते की मरूच नाही, आणि मरण येईपर्यंत आपल्याला सर्दी पडसं सुद्धा होऊ नये, ताप सुद्धा येऊ नये असं वाटतं, प्रत्येकाला वाटतं. ही एक आरोग्य वासना, सौंदर्य वासना, न मरणे ही एक वासना. असे अनेक प्रकार आहेत, नाही का. तेव्हा ही वासना याची पूर्तता करा तुकोबाराय म्हणत नाही. तर मग काय? तर भगवंता तुझी यथार्थ प्राप्ती व्हावी ही एक वासना आहे. तुकोबाराय म्हणतात, ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय